नमस्ते, मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर जिथे आपण स्वयंपाक करतो तिथं नारळाचं झाड आहे, आणखीन एक शेजारी झाड आहे। पक्ष्यांचा खूप असा आवाज असतो, छान वाटतंय सकाळ सकाळ ऐकायला। आणि आदल्या दिवशी मटकी भिजत घातलेली, टेन्शन आलं होतं थंडीमुळे ना मटकीला मोड येतात का नाही, पण बऱ्यापैकी छान मोड आलेला आहे। आणि तो मस्त सकाळ सकाळी चहा, जी पूजा होती कालची त्याची उत्तर पूजा करून घेतलेलं आहे। जसं की बघा, दिवे अगरबत्ती हळदी कुंकू व्हायचं आणि साखरेचा नैवेद्य मी तर असं दाखवते, जशा माझ्या सासूबाई करतात सेम त्याच पद्धतीने मी करत असते। पूजा मांडताना एक उल्हास आणि काढताना वेगळंच वाटतं ना। बरेच दिवस झाले ना मिसळ बनवली नव्हती, चला म्हटलं आज मिसळ बनवूया। आणि काल हे मिरज सांगलीला गेले होते ना, म्हटलं चला येता येता पाव आणा। कसं सहसा गावात म्हणजे आले गावात बऱ्याच जणांना असं समज झाला की ताई आपल्या सांगोल्यात तर पाव मिळतं, तू तर म्हटली नाही मिळत। सांगोल्यात कसं एखाद्या वेळेस जायचं होतं अगर नाही होतं, मग एखाद्या वेळेस काय होतंय गावातल्या चला ब्रेडवर भागू, आणि ब्रेड बरोबर पण खूप छान होतं, तुपामध्ये मस्त ब्रेडना भाजून घ्यायचं तव्यावरती, छान लागते अगदी खरपूस। तर मटकी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद फक्त 3 किंवा 4 शिट्ट्या घ्यायचा, जेणेकरून का नाही एकदम मीठ मसाला लागला जातो आपल्या हळदीचं, मटकी छान लागते खाण्यासाठी। असं सुद्धा शिजवलं ना सई अगदी आवडीनं खाते, परी काही इतक्या आवडीनं नाही पण सई खाते। आज गिरणीचं माझं काम पूर्ण होणार आहे, जसं की बघा जी काय थोडं थोडं दळणं होती ती सगळी दळणं दळून घेतली। खास एका ताईसाठी ना 2-3 वेळा कमेंट आली होती, मी दाखवले ते सुद्धा की बाजरीचं पीठ कसं दळायचं असते किंवा बाजरी कशी असते। त्या ताई का ते ब्लॉग बघितलं नसणार आहे, परत त्यांचा गैरसमज झाला की मी इतके ताईंना विचारते ते काय मला सांगत नाहीत। म्हटलं कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे बाजरी अशी असते आणि असं असं आपलं दळून घ्यायचं। तर आपलं मिसळसाठी तयारी चालू आहे, जसं की थोडेसे खडे मसाले म्हणा, किसलेलं खोबरं माझ्याकडे ऑलरेडी असतंच, जेणेकरून कुठलंही काम करायला गेलं की पटकन व्हायला पाहिजे। एखाद्या वेळेस आपण ओलं खोबरं असतं ना, ते ओलं खोबरं किती मुलं किंवा आईना ह्यांना किती खायचं, गोड खोबरं वगैरे आवडतं घरात सगळ्यांना, किती खातात तेवढं खाऊन देते। परत असं मला वाटलं चला हे शिल्लक राहते, पटकन किसून उन्हाला लावून घेते, जेणेकरून पटकन त्याला बुरशी पण लागत नाही। बघा तुम्ही ओलं खोबरं एक दिवस जरी मुक्कामाला ठेवलं फ्रीजमध्ये किंवा बाहेर चिकट चिकट होतं, त्यापेक्षा हे बघा अशा पद्धतीने वाळून मी स्टोअर करून ठेवते। तर बघा आतमध्ये कुकर लावलं होतं, बाहेर चूल पेटवली, आधी आपलं खोबरं आहे ना ते छान असं ना परतून घेतलंय थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत, आणि खडे मसाले सुद्धा ना खालीवर करून घ्यायचं कच्चापणा घालवण्यासाठी। तर मिसळचा मसाला ना मी घरातच तयार करते। आणि दुसरी गोष्ट लसूण, आलं, कांदा आणि टोमॅटो हे सुद्धा परतून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये ना मी फोडणी टाकणार आहे। ते सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, आणि तेल, जिरे, मोहरी, तर बघा हे सगळे मसाले ना अगदी व्यवस्थित तेल सुटेस्तोवर मी भाजून घेतलेला आहे। आणि इकडे आपलं काळा मसाला, तिखट, लाल तिखट, जे जे काही मसाले आहेत नेहमीचे ते सगळे मसाले टाकून घ्यायचं आणि छान आणखीन परतून द्यायचं। थोडंसं पाणी घालून ते मसाला आहे का पूर्ण शिजून दिलं तर व्यवस्थित असं कट येतो। नंतरनं जास्तीचं गडबड करायला जायचं नाही। त्याच्यानंतर कुकरमध्ये जी शिजवलेली मिसळ होती ना ती सुद्धा मिसळ मिक्स करायचं तुमच्या मर्जीनुसार। शक्यतो मिसळ थोडीशी पातळ असते, पण थोडंसं मी नॉर्मल पातळ केलेलं आहे। हे बघा कट किती सुंदर, आणि भरपूर अशी कोथिंबीर, एक नंबर लागते खाण्यासाठी। सईला जितकं तिखट असेल ना कटवाला मिसळ तितकं तिला आवडतं। चपात्या बनवून घेतलेल्या मी सगळे तयार व्हायच्या अगोदर, म्हटलं चपात्या बनवून घ्यावं। जसं सकाळचे वाजले 8:30, पूजा काय आणखीन काढले नाही, साखरेची उत्तर पूजा केलेली आहे मी। म्हटलं आता सगळं आवरल्यानंतरच, कारण की आज नळाला पाणी येते, पाण्याच्या दिवशी इतकी घाई असते, भरपूर घाई। आणि सईपरीचं आवरेपर्यंत म्हणलं तर आपले उसळचा रस्सा बनवून घेतलेला आहे, तवा बाजूला काढलाय, चपाती बनवून घेतलं, आधी मटकीचा रस्सा केला, चपात्या बनवून घेतलं, त्याच तव्यावरती छान असे खरपूस पाव भाजून घेतले, अगदी गरमागरम झाला। आता परी आवरायला लागले, तर सगळे मिळून ना छान गरमागरम नाश्ता करूया। तर तुम्हाला दाखवते इतकं छान कट आले ना, चपाती करेपर्यंत मी आहे असं थोडंसं कडे उघडं ठेवले, म्हणजे झाकून ठेवलेच नाही। उघडं ठेवले की जरा काय होते थोड्या वेळ कट अगदी व्यवस्थित येतं। परी म्हणते की उठल्या उठल्या, तिला माहीतच नव्हतं आज मिसळ पाव आहे, सईला तेवढं माहिती होतं, तर एकदम भारी वास येतो आई म्हणते। तर कधी खाऊ कधी नाही झालं तिला, काय तर असं असलं की मुलं पटकन आवरतात, तर ते एरवी असं काय आवरत नाही। मला दाखवते मस्त असं झणझणीत असा रस्सा झालेला आहे आपला। आणखीन मी चुलीवरती गरम करायला ठेवलंय, सगळ्यांचं आवरोस तर करोस तर। सई म्हणाली की आई कट पाहिजे, आणि मिसळ पाव खाताना कट शिवाय मजा येत नाही बरं का, कट हा लागतोच। तर आणखीन जसं आता आपला रस्सा गरम होईल
परत छान असं कट हे आला. हे वा परी म्हणल्यासारखं मस्त सुगंध येते. परी काय मला असं वाटायला लागलं आता गरमागरम सगळं खावावं. पण अगदी छान तुपातनं खरपूस काढल्यामुळे ना मस्तच लागणार आहे. कांदा काय परीला वगैरे आवडत नाही, सकाळ सकाळ चिरत नाही, लिंबू तेवढं चिरून घेते. अबे टाकलं नाही लक्षातच नाही, घ्या अजून. तरी माझे काय विसरलंय. हे बघा माझं प्लेट लावून घेतली, सगळं खाली गेलं, काही हरकत नाही. गरमागरम ताव माराय वाटतंय. सई गेले आ टीव्ही बघत, मी परी बसलोय. हे या लागलेत. आई अजून घ्या की पाव. कसं झालंय पिल्लू? ओके हा अहो हे जरा की हे मिक्स करा. पाव घेऊन जा की सोनू. हे बघ लाडकं. पूजा पाडताना जेवढा उल्हास असतो ना तेवढं काढताना नसतो. आणि विशेष म्हणजे बघा एकतर कपडे धुवायच्या अगोदरच शक्यतो पूजा करावी किंवा पूजा काढावी. म्हटलं असं चला कपडे धुवायच्या अगोदर आपली सगळी पूजा काढावी. बऱ्याच ताईंची अशी कमेंट असते की ताई वॉशिंग मशीन घे. हा माझ्याच काळजीसाठी तुम्ही बोलता, पण आता तरी सध्या काही वॉशिंग मशीनची गरज नाही. पण भविष्यात जेव्हा मला वाटेल चला वॉशिंग मशीन घ्यायची गरज आहे तेव्हा मात्र घेतल्याशिवाय राहणार नाही. तर सकाळची कामं जसे की सई परी शाळेला गेल्या की बाकीची कामं जसं की बघा सगळ्या बेडवरचे बेडशीट हंतरणे, आणखीन एकदा सगळे झाडून घेणे. जसं की बघा त्यांच्या वेण्या वगैरे घालूस तर मला 9:30 वाजतात. एक वेणी खाली आली वर आली, हे एक वेगळीच किरकिर असते मुलींची. तर हिचा डबा भरला, तिचा डबा ह्यात त्यात गेला, हे एक गडबड. सकाळी पाण्याची गडबड, धुणं भांडी, जसे की आईची थोडी खायला मदत असते. लकीसाठी फ्रेश पाणी भरणं आमचं चालू असते. लकीला आम्ही दररोज फ्रेश पाणी देतो. तरीही त्याची तब्येत इतकी खराब आहे. तर उद्या सुद्धा आम्ही थोडंसं पिसवाचं औषध लावणार आहे. एका ताईने आपण करायला लागलंय आता. हे बघा चिक्कूचं झाड कसं खाल्लंय, चांगलं साल काढलंय की. मी म्हणते सोनू पर्णच केलंय. अरा रा 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 रा. हा खातान दाखवलंय काय? खातान दाखवलंय काय? खातान दाखवलं. खास तर सोनू गप कशी बसली व. कसं खाल्लं असेल, किती घट्ट आहे का. चल तो तुला बांधूनच घालायला पाहिजे. या तसंच बघा पाणी घालायचं चालू आहे. पाणी आलंय तसंच ठेवलंय. 1:45 वाजले बघा. जेवण वगैरे सगळी झाली. चप्पल सकट आणून ठेवले बाहेर. नाही या पाणी प्या आई. तर मायाकडे चाललेलं आहे. शेळीचा चारा पाणी केलं. तर शेळीचा चारा संपला होता. माझे एक जाऊबाई आहेत तर त्यांनी आणून दिलं बघा. दोन्ही खायला लागलं. हे असं मकाचा चारा त्यांच्या मळ्यातला आपल्या गंगासाठी. सखी चुलं जावई माझी. आणि लसूण त्या दिवशी खुरपायचं राहिलंच होतं थोडंसं. लसूण म्हणजे हलवावं म्हटलं. परत काय होतं दुसरी काहीतरी घरातली कामं लागली की मग मळ्यात एवढं 8 वाजता जायचं होत नाही. आणि तुरी पण ना काल बायका येऊन खोडून गेले म्हणे. फक्त एक लाईन आहे, ते लाईन परत त्यांचं ते येऊन खोडून जातात म्हणून सांगितलं वाटतं. ते एक टेन्शन गेलं. 2-3 दिवसांनी तुरी पण आपली करता येईल. आणि हाही सकाळचीच ना मटकीची आमटी आणि चपाती भात एक नंबर जेवण. आणि सकाळचा नाश्ता खरं सांगू एक नंबर झाला. आणि परी ना ख्रिसमस ट्री बनवली होती सकाळी. इतकं सुंदर बनवली होती. कामाच्या ह्याच्यामध्ये ना दाखवायचं राहून गेला. आता ती शाळेत नेणार आणि तिकडे माहीत नाही. आणि पण आहे तुमचं पण आहे. तुमचं काढून ठेवलं होती मी खुरपं. आई ही धरा चप्पल मग ऋतत तर हे घाला सईला. मोकळं होते वा आपल्याला बी. करडा निबार झालं बघा आई. करड्याला फुलं येते ती काय ते? फुलं येते ती नारंगी पिवळी. आले नारंगी तुम्हाला आलेत की. ते काढायचं खुरप्याला आणि मग नाही कळ्यात आहे कळ्यात आहे. काय आहो घाट यायला चालू झाली की. घाट यायला बघा आपल्या हरभऱ्याला घाट यायला चालू झाले. संक्रांतीला अगो बाई किती आंबा आहे ना. संक्रांतीला काय चालू झालं ते चरचर करते पण दाणं भरलं नाही ते अजून. भरते आता. वांबळा लागलाय का काय व्हायला? नाही नाही वांबळ ते होणार ते मध्ये आधी एका दुसरं राहतं तसं. आपल्या हरभऱ्याला आंब चांगले लागले. जाऊ दे घरापुरता डाळीला आणि बियाला जरी झालं तरी बी बास होते.
चांगलं भरलं बरं का. आणि आपल्या हरभऱ्याला पाणी नाही काय नाही. आणि देशी हरभऱ्याला शक्यतो पाणी द्यायचंच नसतं. पाणी न देता असं वंबळा लागलं म्हणजे ह्याला ना कुठलं तरी रोगच पडलाय म्हणायचं. आणि ह्याचे जे बेवड असते ना, आता हे वाळले. आता काय म्हणून मी उपसले, ह्याला काही सुद्धा नाही वाळले. बेवड म्हणजे ह्याची जी पानं असे खाली पडतात ना, आंब असतं ह्याच्यामध्ये. आणि हे आंब जर रानात पडलं ह्याच्यावरती तुम्ही त्याला हे नसते ना आई, पाणी 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 दिलेलं नाही. आई काय म्हणते त्या, जेव्हा आपण भाजी खोडत होतो बिना पाण्याचा हरभरा आहे आणि ह्याच्यामध्ये काही जीव नसते, त्यावेळेस ते चुकून उपसून आलेलंच असलं. तसंच असतं. बांधाऱ्याकडे कशाला जाते? हिरीजवळ आहे. हिरीजवळ बघू नये, चक्कर मारू नये की. चक्कर मारावंच लागणार आहे. कसं खोडले काय हे असं पाळ घालायचं म्हणते का आई? असं पाळ घाला आता म्हणते वहिनी. आता पाळ घाला म्हणते का असं पाळ? ती निघते मग टोक्या घालायची. ती लसूण निघते काय? गव्हाला न्यायला टोक्या घालायची. अगं लय आहे ती की. ते त्या दिवशी आम्ही बसलो होतो ना तिथं तुरीपाशी, काळा 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 झार एवढा विंचू होता बघा. विंचू, काळा विंचू, बगळं न खाल्ला. पहिला नांग मारली काळा झार. आणि तुम्हाला दाखवते आता उठूनच. हे बघा, शेतकऱ्यांचा खरा मित्र आज मला समजलं बघा. त्या दिवशी नुसतं ट्रेलर बघायला मिळलं होतं. आज तर हरभऱ्यावरती जी आळी असते ना, ते आळी खाण्याचं काम बघा हे बगळं करतात. तर ह्यांना मानायला पाहिजे ना. तर आपले हे मित्रच म्हणायचं. छान वाटलं आईने थोडीशी माहिती दिल्यावरती, समाधान वाटलं. जे का आळ्या आहेत ना, मग त्या आळी काय करतात, ही जी घाटं आलेत ना हरभऱ्याची, ते हरभऱ्याची घाटं मग ते येऊन देत नाहीत. सगळं किडकं होतात हरभरं बघा. म्हणजे सगळ्यांची म्हणजे खाली माना आहेत. म्हणजे भरपूर अशी आळी यांना मिळायला लागले शिकार. तर तास लागला आम्हाला एवढं खुरपायला. हे बघा अगदी मोकळं केलंय. तर एक 5-6 दिवसांनी पाणी देतील. आता रात्रीची लाईट आहे गोडं पाण्याला. गोडं पाणी म्हणजे आपलं नदीचं पाणी. हे पण खुरपून घेतलं इकडचं पण बाजू. आणि निम्मी मेथी आणि निम्म चाकवत आहे बघा ह्याच्यामध्ये. चाकवत मात्र भोगीपर्यंत येते. हे बघा आमटीची भाजी म्हणजे चाकवत. हे सगळं चाकवत आहे, पूर्ण चाकवत. एक भोपळा तोडला, बेडवरती ठेवलाय तिथं. आता दंड खुरपायचं राहिलंय, तरी पण अर्धा तास लागेल दंड खुरपायला दोघीला. धन पाण्यापुढं टोचे आई व पाण्यापुढं पाण्यापुढं टोचे पाण्यापुढं. शनिवारी आणायला ह्याला घरात आहे की एवढा? ते खिडकले नको काय उगत नाही. ते शनिवारी पाव किलो आणायचं म्हणजे लसूण निघूस तर टोचायचं, कोथिंबीर ही संपस तर ती येते. आणि धन म्हणा संध्याकाळी भिजत घालायचं आणि सकाळी टोचायचं. ती उगवते ती लगेच. आणि येतंय का तसं? हा, 2दा पाणी दिल्यावर उगवतंय. त्यामुळं नाही ती भिजत घालायचं मला. बघायचं आहे एकदा मला. बघूया की थोडं वाटीभर भिजू लय नको बाई. घालून बघू. आणि हे बघा हात कसले झालेत बघा. भीत नाही ती काय नाही व एकाकडे नाही आले. आई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आळ्याच खायला लागल्या त्या. आळ्याच खायला लागल्या त्या. बरं झालं बाई म्हण. का शेंड खाऊ नका म्हणजे झालं. शेंड खाऊ नका, नुकसान करू नका, नुसतं आळ्या खावा. पहिला फवारणी नव्हती, पक्षीच की नाही आई व. पहिला लोक फवारणी कुठं करत होती? पक्षीच खायचे. हा म्हणते ती कशाला शेतकऱ्याचा मित्र. आणि यांचा कलर बघा किती पांढरा शुभ्र शुभ्र आहे नुसता. काय पांढरी शिपत बगळेवाणी कशा पाय म्हणते ती. कपडे घालते पांढरी शिपत बगळेवाणी. बघा की हो आई बेडंक आहे ना. हो बेडंक आहे ना. बगळच म्हणायचं त्याला का? होय ती विमात्या ही बेडंकी म्हणते हो. बेळंकी बिन बगळा. होय ओका वळीन बसली. चालली शाळा सुटली. त्या हरभऱ्यात गेली बघा आता. काय रे देवा. भोगीला का? भोगीला आपल्यातलं लोक लुटते ती तिच्या वाटण्यात. आपण दिलेलं काय वाट. वांगी बी न्यायच्या बाया. वांगी असं ओपच्या ओप लावायचं तिने. आई माझं लग्न झाल्यावर इथंच होता ना ढबू मिरची. ते होते की ढबू मिरची, वांगी. हिरपशी होती. विहिरीपाशी होती का? टमाटर. पत्र्यापाशी.
म्हैस बांधतोय का नाही हो. मग किती पण बायांना दे, सगळ्याच बायाला देतात काय? सगळ्यांना सगळ्याला फुकट? वांगी लय लावलेले असायचे न काय, सगळ्यांना 4-5 वांगी घेऊन जायच्या, कांदा 2-4 उपडायच्या. गाजर हा त्यांचे त्याने उपडायचे. गाजर असायची नाही तेव्हा? गाजर असायची, भाजी गाजर पण लावायची, गाजर बी न्यायचे बाय. का तर हे आपण लुटतोय विकत आणून, त्याच्या वाटणीचं घरची भाजीपाला दिलेला काय वाईट असं नाही. बरोबर आहे की. आता असं कोण देत नाही फुकट. आता देत नाही, आता भिकल लागलेले ते पैशाला झालेले. काय असली असली वांगी पिवळी जरत पडायची नुसती, बायका नेऊन नाही. एकदा तर त्या कुंडलानं त्या सदाच्या बापानं, अण्णा काय करलाय, बसलाय काय, त्या लिंबाखाली त्यांनी बसायचं. बसली मिरची घेतो अण्णा, 4 घे म्हणल्या. मी तिकडून आली, हे नारळ लावणार आलता वे. नारळ असं का तोडला म्हणून आलतं? असं का तोडलाय म्हणून आलं होतं नारळाचं डॉक्टर. आला होता वे ते माझं. असं रस्त्याने जाताना बघितलं असेल वाई. चला. आणि ह्या वर्षी बघा आम्ही गाजराचं बी टाकलं होतं, बी काय उगवलंच नाही. अख्खा सारा बघा ते असंच मोकळा पडला नारळापासला. तर माझं असं म्हणणं आहे, आज मी विसरले बघा, मिरचीचं मला बी आणायचं होतं, विसरले. आता असू दे, नेक्स्ट टाइम आणून लावते. म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला मिरची तर खायला होईल, पण गाजर का उगवलं नाही. नाहीतर आमच्या म्हशीला आम्ही पाठी गाजर घालायचं. आता काहीच उगवलं दाखवतो मला. इथं गाजराचं बी टाकलं होतं, सगळं बारीक गवत आले, खरं गाजर का उगवलं नाही. इथंच म्हटलं मिरची काय तर लावावं, एवढंच म्हणजे वेस्टेज जाण्यापेक्षा रान विसरलं. आता जर लसूण बरं दिसाले खुरपल्यावर, हे दंड खुरपायचं आहे, कारण की इथनंच पाणी जाते ना, गवतामुळे अडचण होते. तर चला सुरुवातीपासून तिथून खुरपायला चालू करते. आई बसल्या त्या, बसू द्या सावलीला. सगळ्या आत्याबाई बघा ह्यानं उगतच दिले, ह्याने लागलेत कामाला. मी इकडं आपल्या शेळीसाठी गवत वैरण असं घ्यायचं चाललंय, ज्याला तुरीच्या शेंगा नेते. बऱ्यापैकी गोळा केले मी पण. चला पटापट काढून घेते. सईबाईनं दिवा लावला, आज तिच्याकडे नंबर आहे. आणि आपले मक्कमध्ये ना असे छान कवळी लुसलुशीत तांदळाची भाजी आली. तरी शेवटचीच भाजी असणार आहे. ह्याने खोडून आणल्यात म्हटल्यावर मोठी झाली आहे भाजी. परीचं इतकं रडणं चालू आहे आल्यापासून मळ्यातनं, आणि ती शाळेतनं आल्यापासून आणि मी मळ्यातनं आल्यापासून. आल्या गंगेचा चारा पाणी झाडून परत आपलं घर झाडायचं 4 वाजताचं. जा आता जरा झोप, थोडा अभ्यास करायचं सोडत नाही वाई. हा त्यामुळे दुखतंय. तिच्या हाताला काय झाले, झोका लागला होता वाटलं लोखंडाचा कुठला तरी शाळेत, अगदी कोपऱ्याला लागले. आणि कोपऱ्याचे कळ कुणाला सांगायची गरज नाही, कोपऱ्याचे कळ खूप डेंजर येते. आणि काय असेल ते तिच्याच मागं सगळे पिढा लागले. सध्या परीच्या दुखा लागले, झेंडूबाबनं चोळून दिलं. तिच्या आजीनं गरम अशी वाफ दिली फडक्याने, तरी पण कराय ना, दुखायचं लागले. म्हणलं चला आता मसाले भात करावं, म्हणजे पावटा आहे मळ्यातला. हे बघा अगदी फ्रेश असा पावटा. तर पावटा छान भाजून घेणार, आणि जे आपले मसाले भाताला जसं की बघा ढबू मिरची बटाटा वगैरे घेते, ते पावटा भाजून घेते. आणि उभं टमाटे घेतले, ढबू मिरची घेतले, थोडंसं आपलं हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर घेतले, आणि बटाटा आणि वांगी पाण्यात घालून ठेवलं होतं. परीचं चालले कधीपासनं. तर हे बघा इतकं पाणी घाण निघालं. आणखीन एका पाण्यातनं मी पूर्ण हे काढून घेणार. आणि आपले खडे मसाले आई चोळलंय मी. हो गप बघ ती मनू पण भिवून चालली. हो माझं बाळ लय गुणी बाळ आहे, माझं काम सगळं ऐकतं माझं पिल्लू. एक काम ऐकत नाही असं नाही माझं बाळ. गप कळ जोरात असते बाई. गप उगा सहन करत बसते बाळ माझं. गबस आता गबस. ती ह्या आठवड्यात तिच्या महागाई काय आहे काय? मला ना मसाले भात करून देते लगेच पावट्याचा. काय पिल्लो, बाबांना बोलवले थांबे. तर पावटा छान भाजून घ्यायचा, आणि सगळ्या भाज्या टाकून पटकन मसाले भात करून घेते. आणि असे खडे मसाले काढले मी बाजूला. सगळंच असते अगायला, हात डोळे असतात खरं भावलीला. बावली लाकडी असते. हे पंढरपुरात आणलेली बाहुली परीला लावायला. म्हणजे आठसून घेते, दुखायचंच कमी येते. दुखायचं राहते.
पिल्लू बस के रडून रडून येडा घायला आले. तर हे बघा ह्या बाहुलीमध्ये काय मिक्स करायचं आहे? हे रक्तचंदन का? हे आंबे हळद आहे का? आंबे हळद आणि रक्तचंदन मिक्स करून लावायचं. आता बास झालं. बास झालं सर. किती हळद येईल? थोडस पाणी. परवाच्या राड्यात ना तुम्हाला खरं सांगू मीठच विसरले. जेव्हा कुकर लावला त्यावेळेस लक्षात आलं. आता कुकर खोललंय बघा आणि गरम गरम मध्ये मीठ आपलं मिक्स होऊन जाते. तुम्हाला दाखवते. थोडीशी आता शांत बसले. उगाळून लावायचं आपलं बाहुली आणि रक्तचंदन आंबे हळद. आईचं असं म्हणणं आहे ते लावलं की पटकन ते आपसून जातं सगळं. आणि तसं बघायला गेलं तर भात आपला खूप छान झालेला आहे. वरती आपलं थोडंसं कोथिंबीर टाकते. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला तांदळाची भाजी आणि बाजरीची भाकरी हे मात्र मी चुलीवर बनवणार आहे. तिला देऊया खायला परीला. नाही मी चालते की बाळाला माझ्या आई चालते की. तर ती म्हणते की आई तू चाल. तिला चालते आणि डॉक्टरांनी गोळी दिली तिला एक. गोळी पण देते. दाखवते तुम्हाला भात कसं करते आधी. काय करायचं हे बघा आपला पावटा भात असं झालाय. खूप टेस्टी लागतं हे भात. तर जाऊ झालं उगाळायचं. गरम करायचं असते आई. गरम करून लावायचं असते. अरे बापरे. चालू करून देऊ काय? धरताय काय? थांबा ठेवा आई. लगेच गरम होईल स्टीलचं असल्यामुळं. पिल्लू बाहेरच बस चालते तुला. चला सरक सरक पिल्लू सरक. कोमट आहे कोमट आहे. सोमोटी लावायचं असते. मी पण लाव. कुठं दुखते नक्की? कुठं दुखते सांग की तिथं लावते. सगळंच लावून टाका म्हणून व्हायला आजी. सगळंच हे अजून करायचं म्हणून. बस 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 हालू नको पारी तू. इथं हा इथं. आता रडायचं ना. आता अभ्यास राहू दे. मी तुला चिठ्ठी लिहून देते म्हणलं ना सर. अभ्यास एवढं झालं तरी चिठ्ठी बघा पावटा खाकी सगळ्या. इथेच मी आता व्हिडिओचा एंड करणार आहे. तर पटकन ह्यांची पण तब्येत बरोबर नाही. त्यांना पण आपला पावटा भात आणि एखादी भाकरी भाजी खाते. तर चूल पेटून बरा स्वयंपाक पण करायचा आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्या ताईंची ना अशी कंप्लेंट येते की तू कमेंटला उत्तर देत नाही. नाही सुकायला ठेवलंय आई. सुकायला ठेवलंय का असं. तर मी ना सगळ्याच कमेंटला उत्तर देत असते. मालती ताई असं त्यांचं नाव आहे बघा. मी प्रत्येक तुमच्या व्हिडिओला कमेंटला उत्तर दिलेलं आहे. मला जेवढं लक्षात आहे तेवढं मला माहिती आहे. तरी पण सगळ्यांना खूप धन्यवाद. सगळ्यांना बाय कर. बाय.